नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण जर आता बघितलं तर भारताच्या 70-80% भागावर पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग देखील नाहीत. याचाच अर्थ मान्सून कमजोर झालेला आहे. भारतीय मान्सून वीक का झाला, तर त्याचं मुख्य कारण आता आपण मान्सूनच्या वाऱ्यांचा प्रवाह बघूयात. या पद्धतीने मान्सूनच्या वाऱ्यांचा प्रवाह आपल्याला जाताना दिसतोय. अगदी भारताच्या भूभागावरील मान्सून देखील विरुद्ध दिशेने निघून जातोय. त्यामुळे बाष्पयुक्त वारे जर भारतावर आलेच नाही तर पाऊस होणार नाही. त्यामुळे 22 चक्रीवादळात प्रशांत महासागराच्या उत्तरेला वारे निघून गेले आहेत. आज जरी या वाऱ्यांमध्ये गती असली तरी आपल्याला 13 तारखेलाच हे वारे कमजोर होणार आहेत, कारण हे वादळ भूभागावर सरकून जाणार आहे आणि त्यामुळे त्याचा प्रभाव कमी होईल. 13-14 तारखेपर्यंत याचा प्रभाव आहे. त्यानंतर आपल्याला 14 तारखेलाच या वाऱ्यांचा प्रभाव कमी होताना दिसतो आणि या ठिकाणी एक कमी दाबाचं क्षेत्रासाठी अनुकूल स्थिती निर्माण व्हायला सुरुवात होते. साधारणपणे आपण बघतो की कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याकरता हवेचा दाब कमी व्हावा लागतो आणि हवेचा कमी दाब हा सध्या उत्तर भारतामध्ये आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी 998-995 पर्यंत हवेचा दाब कमी झालेला दिसतोय, अगदी 994 पर्यंत. त्यामुळे आपोआपच वारे या ठिकाणी असे ओढले जात आहेत आणि त्यामुळे आपल्याला हिमालयाच्या पॅरलल अशा प्रकारचा पाऊस होताना दिसेल, कारण मान्सून ट्रफ ही साधारण या बाजूने आहे. जर ढग तयार झाले तर ती थोडी खाली झुकू शकते. या पलीकडे मान्सून ट्रफमध्ये विशेष प्रभाव नाही. त्याच वेळेस जी मान्सून ट्रफ या ठिकाणी पश्चिम किनारपट्टीला पॅरलल असते ती सध्या अस्तित्वात नाही. आणि आपण महाराष्ट्राच्या भूभागावर जरी बघितलं तर आपल्याला कुठेही ढग दिसणार नाही. थोडा विदर्भामध्ये थोडे ढग आहेत. जर ढगच नसतील तर पाऊस येणार कुठून, अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. भारताच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या देखील भूभागावर कुठेही सध्या पावसाचा अनुकूल ढग नाहीत. उन्हाळा सुरू झाल्यासारखं आपल्याला वातावरण आहे. शेतकऱ्यांनी पीक पेरलेलं आहे, अतिशय कोवळं पीक आहे आणि त्या पिकाला पावसाची गरज असताना जर ही परिस्थिती निर्माण झाली तर शेतकऱ्यांमध्ये एक वेगळ्या प्रकारची उदासीनता निर्माण होते. परंतु शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही. ही इमेज आपल्याला आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. त्याचं मुख्य कारण आहे की हवामानात काय बदल होतोय. तर या ठिकाणी सरासरी पावसाच्या प्रमाणाचं मूल्यमापन आपण या ठिकाणी करत असतो. प्रत्येक विभागात जर आपण बघितलं तर कोकण विभागात अजून 160% पावसाची नोंद कायम आहे कालपर्यंत. मध्य भारतामध्ये 112%, तर 67% मराठवाड्यामध्ये. या ठिकाणी एकूण 80% ही विदर्भामध्ये, तर 100% संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या टक्केवारी आहे. मात्र आपल्याला सगळ्यात दुर्दैवी अशा प्रकारचं वातावरण दिसतंय ते नंदुरबारमध्ये 71 ते 72% घट या ठिकाणी दिसते. 27 ते 28% पाऊस या ठिकाणी फक्त झालेला आहे. त्यापाठोपाठ इतरही जे काही रेड कलरमध्ये दिलेले जिल्हे आहेत त्यांची सुद्धा अवस्था बिकट आहे. आपण देशातली देखील स्थिती बघत असतो. आता सध्याच्या आकडेवारीनुसार कालपर्यंत -16% म्हणजेच 16%ची घट आहे. एकूण 84% पाऊस आत्तापर्यंत देशात पडलेलीची माहिती कालच्या डेटला उपलब्ध आहे. आणि यामध्ये आपण बघतो की तामिळनाडू आणि पश्चिमी उत्तर प्रदेश या ठिकाणी केवळ 23% पाऊस झालेल्या सरासरीपेक्षा जास्त दाखवण्यात आला आहे. इतर प्रत्येक ठिकाणी घट मात्र कायम आहे. पावसाचा खंड असल्यामुळे प्रत्येक दिवशी वातावरण हे अतिशय निगेटिव्ह होत चाललेलं आहे. म्हणजे आपण या ठिकाणी जर बघितलं तर पावसाचं प्रमाण अगदी अंदमान निकोबार बेटं असतील किंवा इकडे मालदीव वगैरे असेल, सगळ्या ठिकाणी अगदी बेटांवर देखील पाऊस नाही आहे. त्यामुळे अतिशय वीक अशा प्रकारचा मान्सून आपण भारतामध्ये केवळ आणि केवळ एल निनोमुळे अनुभवतो आहोत, हे लक्षात घ्या. MGO हा अतिशय महत्त्वाचा घटक आपण मान्सूनच्या कालावधीमध्ये मानतो आणि या ठिकाणी आपण बघतो की त्याची सुरुवात 1 पासून होते आणि ती जवळपास पुन्हा 1 पर्यंत येऊन थांबते.
आणि हे त्याचे टप्पे आहेत. तर याच्यातील केवळ महत्त्वाचे टप्पे जे आहेत ते 1, 2 आणि फार तर 4 पर्यंत. ह्या काळात जर तो या ठिकाणी जर तो असेल, या फेजमध्ये असेल, तरच आपल्याला भारतामध्ये पाऊस होतो, अन्यथा पावसाची शक्यता कमी असते किंवा आपल्या मान्सूनला तो हेल्प करू शकतो. मान्सून वीक का होतोय? जोपर्यंत प्रशांत महासागरामध्ये एमजिओ फेज असणार आहे, तोपर्यंत तिथे वादळ तयार होणार आहेत आणि त्या वादळांच्या दिशेने आपलं बाष्प जाणार आहे. त्यामुळे एमजिओचा निगेटिव्ह अशा प्रकारचा इम्पॅक्ट हा भारतीय मान्सूनवर पडणार आहे. एमजिओचा या ठिकाणी आपल्याला आज साधारण आपण या ठिकाणी आहे आणि तो पुढे प्रवास करत एक अनुमान आहे की शेवटच्या म्हणजे 26 तारखेला साधारण तो फेज 1 मध्ये येऊन 5 तारखेपर्यंत खालील 4 फेजमध्ये राहण्याची शक्यता आहे. आणि असं जर झालं तर यदाकदाचित एमजिओचा फायदा आपल्याला फर्स्ट वीक ऑफ ऑगस्ट होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे एखादं डिप्रेशन तयार होण्याची शक्यता बंगालच्या उपसागरामध्ये आहे. आणि हा मुख्यत्वे ECMW मॉडेलचा अंदाज असल्यामुळे आपण याच्यावर विश्वास करतो. 8 जुलैच्या रिपोर्टनुसार सध्या इंडियन ओशन हा निगेटिव्ह फेजमध्ये किंवा नॅचरल फेजमध्ये आहे. त्यामुळे आपल्याला त्याचा काही उपयोग नाही. तर काही एजन्सीच्या म्हणण्यानुसार तो पॉझिटिव्ह होणार आहे यावर्षी, पण कधी होणार आहे? नोव्हेंबरमध्ये. आपण साधारण म्हणतो की नोव्हेंबरमध्ये जर तो पॉझिटिव्ह होणार असेल तर त्याची सुरुवात ही ऑगस्टमध्ये होईल आणि तेव्हा तो पूर्णपणे पॉझिटिव्ह झालेला बघायला मिळेल. याचाच अर्थ आपल्याला ऑगस्ट 15 नंतर किंवा सप्टेंबरमध्ये, ऑक्टोबरमध्ये, नोव्हेंबरमध्ये पावसाची शक्यता अधिक आहे. न्यूमेरिकल मॉडेल प्रिडिक्शनचा अंदाज बघितला तर आपल्याला पूर्व भारतामध्ये पाऊस दिसतोय 16 तारखेला. या ठिकाणी सिस्टम विकसित होतील, त्याचा थोडा परिणाम कोकण किनारपट्टीला पाऊस वाढेल. 17 तारखेला तीच परिस्थिती आहे. 18 तारखेला विशेष वातावरणात फरक नाही. 19ला स्थानिक वातावरणात थोडी वाढ होऊ शकते. 20 तारखेला मात्र महाराष्ट्रात पावसास अनुकूल ढग निर्माण होऊ शकतात आणि बंगालच्या उपसागरात एक नवीन वादळी प्रणाली विकसित होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल ढग 21 तारखेला असतील जे फेस मॉडेलनुसार आणि एक वादळी प्रणाली देखील विकसित होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होईल. मुळातच जेव्हा आपण 15 तारखेपासून अंदाज बघू तेव्हा आपल्या लक्षात येईल की कोकण किनारपट्टीसहित अंतर्गत महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरणाला पोषक स्थिती निर्माण होईल. 16 तारखेला यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. 17 तारखेला यामध्ये वाढ होईल. 18 तारखेला देखील वाढ होण्याची शक्यता आहे. पण एक लक्षात घ्या, आम्ही जरी आपल्याला 16, 17, 18 पाऊस सांगत असलो तरी तो अतिशय लिमिटेड ठिकाणी, अतिशय कमी ठिकाणी होईल. मात्र कोकणात घाटमाथ्यावर पाऊस प्रमाण वाढेल. 19 तारखेपासून मात्र अंतर्गत महाराष्ट्रामध्ये विदर्भ, कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी ठिकठिकाणी काही गावांमध्ये, काही तालुक्यांमध्ये खूप चांगला पाऊस होईल. 20 तारखेपासून याचं प्रमाण ठिकठिकाणी अधिक वाढेल. 21 तारखेला महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी पावसाचे प्रमाण आपल्याला बघायला मिळेल. शिवाय हे वातावरण पूर्वेकडून सरकतंय, त्यामुळे आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीचा इम्पॅक्ट त्याचा बघायला मिळेल. 22 तारखेपासून विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता अगदी पूर्व मराठवाड्यापर्यंत. 23 तारखेला एक कमी दाबाचं क्षेत्रच विदर्भ मराठवाड्यावर परिणाम करण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या काही भागात अतिवृष्टीची शक्यता राहील. 24 तारखेला त्याचा अंतर्गत महाराष्ट्रामध्ये फायदा होणार आहे, अगदी सोलापूरपर्यंत. आमच्या सोलापूरकरांना खूप पावसाची प्रतीक्षा आहे, कारण उन्हाळा मोडलेला नाही आहे आणि थोडं 24 तारखेला या ठिकाणी पॉझिटिव्ह वातावरण आहे, परंतु हे वातावरण मध्य प्रदेश, गुजरातकडे सरकतं आहे, त्यामुळे त्याचा थोडा परिणाम असणार आहे, कारण पश्चिमी शाखा पूर्ण वीक आहे. 25 तारखेला थोडा अनुभव घेऊन हे वातावरण आपल्याला उत्तरेला सरकेल, परंतु दरम्यान जळगाव जिल्ह्यामध्ये किंवा धुळे जिल्ह्यामध्ये, नाशिक पूर्व भागामध्ये, छत्रपती संभाजीनगर, जालन्याच्या उत्तरेकडून अगदी बुलढाणा, अकोल्यामध्ये आपल्याला अतिवृष्टीची शक्यता दिसते. आणि एक हवामानातला महत्त्वाचा बदल म्हणजे कोकण किनारपट्टीला
26 तारखेला काही भागात मुसळधार पावसाची शक्यता राहील. महाराष्ट्राच्या उत्तरेकडून राहील, म्हणजे नंदुरबारचा दुष्काळ आपल्याला 24, 25, 26 या 3 दिवसात मिटलेला दिसेल आणि उत्तर महाराष्ट्राची चिंता मिटेल. या ठिकाणी काही भागात अतिवृष्टी होईल असा अंदाज आहे. त्यामुळे मान्सूनच्या सरासरी प्रमाणात खूप सुधारणा झालेली बघायला मिळेल. 15 तारखेपर्यंत आपल्याला फक्त कोकण किनारपट्टीला थोड्या सरी हलक्या स्वरूपात होऊ शकतात. पुढे 20 तारखेपर्यंत अंतर्गत महाराष्ट्रात स्थानिक क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. तर 21 तारखेपासून 26 तारखेच्या दरम्यान विदर्भ सहित, म्हणजे आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता ते आपण एकदा बघूया बारकाई. तर आपल्याला या भागामध्ये त्याचा चांगला परिणाम होताना बघता येतोय. तर आपण साधारणपणे हा सगळा भाग या काळात पावसाने अनुकूल परिस्थिती निर्माण केलेला बघायला मिळेल. तर आपण या भागात चांगला पाऊस होणार आहे. तर उर्वरलेला जो भाग आहे या ठिकाणी स्थानिक वातावरणाचा परिणाम आपल्याला बघायला मिळतो. पर्जन्य छायेचा प्रदेश आणि काही मराठवाड्याचा पश्चिमी भाग या ठिकाणी आपल्याला याचा परिणाम कमी होताना दिसतो, हे लक्षात घ्या. मात्र या ठिकाणी पाऊस होणार. 15 तारखेपासून थोडा हलक्या पावसाचा प्रभाव दिंडी मार्गामध्ये निर्माण होईल, जे स्थानिक वातावरण होतंय त्यामुळे. 16 तारखेला देखील हे स्थानिक वातावरणाचा थोडा परिणाम राहील, परंतु विशेष पाऊस 16लाही नाही आहे. 17ला थोडं हे स्थानिक वातावरण वाढतंय. ठिकठिकाणी आपल्याला 18 तारखेला पावसाची शक्यता वाटते. याचं प्रमाण 19ला वाढताना दिसते आणि थोडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्याचा प्रभाव किंवा मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये याचा प्रभाव वाढतोय. मात्र 20 तारखेपासून चांगल्या प्रकारचं प्रमाण आपल्याला वाढताना दिसेल. 21 तारखेला विदर्भाकडून पावसाचं प्रमाण वाढेल. प्रत्यक्ष मोठे पाऊस आपल्याला विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये 22-23 बघायला मिळू शकतात. यामध्ये यवतमाळ आहे, गडचिरोली आहे, चंद्रपूर आहे, वर्धा आहे, नागपूर आहे, भंडारा आहे, गोंदिया आहे, अमरावती, अकोला आहे, बुलढाणा आहे. या जिल्ह्यांकडे अगदी वाशिम, नांदेड आणि परभणीचे काही भागात, पूर्व भागात आपल्याला याचा परिणाम दिसेल. मात्र हे थोडं उत्तरेकडून सरकत असल्यामुळे याचा परिणाम महाराष्ट्रावर कमी होतोय. परंतु उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे आणि जळगावमध्ये मात्र याचा परिणाम सकारात्मक होण्याची शक्यता आहे. 26 तारखेपासून मग कोकणातील पाऊस परत वाढत असल्यामुळे पुन्हा वातावरण कसं बदलते ते आपण बघूयात. परंतु 26 तारखेपासून 8 ऑगस्टपर्यंत चांगल्या पावसाचे अंदाज देखील आहेत. कारण याला MGO फेज SMWF मॉडेलने दाखवलेला आहे सकारात्मक. त्यामुळे आपल्याला यदा कदाचित या पुढचा पाऊस कोकणासहित महाराष्ट्रासाठी वरदान ठरण्याची शक्यता आहे. जसा आपण पहिला आठवडा जुलैचा चांगला बघितला, तसाच आपल्याला ऑगस्टचा पहिला आठवडा देखील चांगला दिसण्याची शक्यता आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.